तर याच घटनेविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, नेमका काय हा प्रकार आहे? सध्या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, त्यांच्याकडून काही माहिती प्राप्त झाली आहे का? गौरी, आपण जर पाहिलं तर पवईमध्ये ही घटना घडली आणि शूटिंग आणि ऑडिशनच्या नावाखाली या मुलांना स्टुडिओमध्ये बोलवण्यात आलं होतं। गेल्या 10 दिवसांपासून या ठिकाणी या स्टुडिओमध्ये ऑडिशन जे आहेत ते घेतले जात होते। दररोज ऑडिशन केल्यानंतर दुपारी ही मुलं जी आहेत ती लंच टाइमला बाहेर पडायची, मात्र आज ही मुलं जी आहेत ती बाहेर आली नाही, त्यामुळे अनेकांना काळजी वाटली। आणि थोड्याच वेळात जर आपण पाहिलं तर या सगळ्या संदर्भातला एक व्हिडिओ, रोहित आर्या नावाचा हा जो आरोपी आहे, माथेफिरू आहे, त्याचा व्हिडिओ समोर आला। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांनी 20 मुलांना जे आहे ते स्वतःच्या ताब्यात ठेवलं होतं आणि त्याच्या काही मागण्या आहेत, काही म्हणणं आहे, त्या मागणीनुसार, त्या म्हणण्यानुसार जर काही झालं नाही तर त्यांनी मी आत्महत्या करणार नाही, मात्र माझ्या काही मागण्या आहेत, अशा पद्धतीचा एक व्हिडिओ जो आहे तो तयार केला होता। या सगळ्या संदर्भात पोलिसांना ज्यावेळेस कळलं त्यावेळेस पोलीस जे आहे ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले। त्याचबरोबर अग्निशमन दल असेल, रुग्णवाहिका असतील, या सगळ्याच प्रशासनाच्या ज्या प्रशासकीय गोष्टी आहेत त्या सगळ्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्या मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालं आणि त्या माथेफिरूला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। आता या सगळ्या संदर्भातली अधिकची चौकशी जी आहे ती या माथेफिरूची केली जाते। नेमकी त्याचं म्हणणं काय होतं, नेमकी त्याची मागणी काय आहे, ज्यासाठी त्यांनी या सर्व मुलांना वेठीस धरलेलं पाहायला मिळालं। तर या सगळ्या संदर्भातली अधिक चौकशी जी आहे ती स्थानिक पोलिसांकडून, पवई पोलिसांकडून सुरू असलेली पाहायला मिळतं। मात्र हा मुंबईतल्या महत्वाच्या ठिकाणी अशा पद्धतीची ही घटना घडल्यानंतर एक धक्कादायक घटना ही समोर आली आणि त्यामुळे लहान मुलांना वेठीस धरल्याचं किंवा या सर्व संपूर्ण मुलांना वेठीस धरल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं। एकंदरीत आता या सगळ्या संदर्भात पोलीस कशा पद्धतीची कारवाई करतात, नेमकं कोणत्या गुन्ह्या अंतर्गत या सगळ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाते, हे सगळंच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। गौरी, बरोबर, नक्कीच धनंजय, आपण बघू शकतोय जवळपास 20 ते 25 ही मुलं होती ज्यांची आता सुखरूप सुटका झालेली आहे। त्यांच्याशी काही पोलिसांनी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे का आणि त्यांच्याकडून काही या संदर्भात माहिती मिळाली आहे का? आता सगळ्यात पहिले जे आहे ते या सर्व मुलांना जे आहे ते सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर आता त्या मुलांशी चर्चा केली जाईल, त्यांच्याकडूनही अधिकची माहिती जी आहे ती घेतली जाईल आणि त्यानंतर नेमकं कशा पद्धतीने या व्यक्तीने हा संपूर्ण प्लॅन केला होता आणि या सगळ्याची माहिती एकंदरीत आता घेतली जाईल आणि पोलिसांकडून या सगळ्यांची माहिती घेतल्यानंतर त्या व्यक्तीकडून नेमकी काय अधिकची माहिती मिळते आणि कशा पद्धतीने त्याने हे नेमकं का केलं, हे सगळं जे आहे ते जर आपण पाहिलं तर या सगळ्या मागचं कारण जे आहे ते उलगडू शकेल खऱ्या अर्थाने। बरोबर आहे धनंजय, असंच सोबत राहा। नेमकं हे प्रकरण काय आहे, नेमकं काय घडलं पवईमध्ये ते आपण प्रेक्षकांना सांगूयात। तर आपण बघू शकतोय त्याचा व्हिडिओ सध्या आपल्या समोर आलेला आहे। पैसे नको पण मला काही प्रश्न विचारायचे आहेत असा दावा या रोहित आर्याने केलेला आहे। मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, बाकी काही नको असा दावा त्याच्याकडून केला जातोय। माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि आरोपी रोहित आर्याला ताब्यात घेतलाय आणि सगळ्या मुलांची, जवळपास 20 ते 25 मुलं होती, त्या सगळ्यांची सुटका केलेली आहे। रोहित आर्या या नावाच्या व्यक्तीनं मुलांना ओलीस ठेवलेलं होतं अशी माहिती सध्या पोलिसांना प्राप्त झाली आहे। रॉ स्टुडिओमध्ये मुलांना ऑडिशनला बोलावून त्यांना कोंडलं गेलं आणि त्यानंतर व्हिडिओ बनवून मुलांना ओलीस ठेवल्याचं त्यानं स्वतः सांगितलं सुद्धा। सोशल मीडियावर व्हिडिओ टाकल्यानंतर एकच खळबळ मचली। मला पैसे नको पण मला काही प्रश्न विचारायचे आहेत असा दावा त्यानं, म्हणजेच रोहित आर्य यानं व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, बाकी काही नको असा दावा त्याच्याकडून केला जातोय। आणि ही सगळी परिस्थिती, ही सगळं प्रकरण बघता माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी रवाना झाले आणि या रोहित आर्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि या सगळ्या मुलांची सुखरूप सुटका केल्याचं आपण बघू शकतोय। पुन्हा एकदा मी धनंजय यांच्याकडे जाते। धनंजय, घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती सध्याची? सध्या आपण जर पाहिलं तर या मुलांना सुखरूप त्यांची सुटका केलेली आहे घटनास्थळावरून आणि आता पोलीस त्या व्हिडिओच्या सुद्धा तपासणी जी पोलिसांमार्फत केली जाते आणि या सगळ्या संदर्भात तिथे नेमकं काय घडत होतं, किती दिवसांपासून घडत होतं, त्या ठिकाणची जी काही कागदपत्र असतील किंवा ज्या काही संबंधित गोष्टी असतील त्या आता पोलिसांकडून
या तपासल्या जातील आणि त्यामध्ये काही धागेदोरे सापडतात का पोलिसांना हे सुद्धा पाहावं लागेल. एकंदरीत या सगळ्या संदर्भात आता पोलीस अधिक माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळतं. मुलांची सुटका झालेली आहे, मात्र तरी देखील आपण जर पाहिलं तर नेमकं या मागचा या सगळ्या त्या माथेफिरूच्या मागचं नेमकं कारण काय होतं हे शोधून काढण्यासाठी आता पोलीस सध्या प्रयत्न करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकंदरीत त्याच्या काही मागण्या होत्या, जसं आपणही म्हटलं त्या व्हिडिओमध्ये त्या माथेफिरूचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण जर पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याच्या काही मागण्या आहेत आणि त्या सगळ्या संदर्भातली मला चर्चा करायची आणि यामध्ये मी एकटा नाहीये तर आणखी काही जण आहे असं सुद्धा त्याचं वक्तव्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि जर तुम्ही मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या सकट या मुलांनाही त्याचा त्रास जो आहे तो भोगावा लागू शकतो असं सुद्धा यावेळेस त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. रोहित आर्या असं त्याचं नाव आहे आणि आपण जर पाहिलं तर RA स्टुडिओ असा नावाचा हा स्टुडिओ होता जिथे तो या ऑडिशनसाठी या मुलांना बोलवलं होतं. गेल्या 10 दिवसांपासून इथे ऑडिशन सुरू होते. नेमकं तिथे कोणत्या सगळ्या चित्रपटासंदर्भात होतं, डॉक्युमेंटरी संदर्भात होतं, नेमकं कसलं ऑडिशन सुरू होतं, आता या सगळ्याचा तपास जो आहे तो मुंबई पोलिसांकडून जलद गतीने केला जाईल. या सगळ्याचा रिपोर्ट जो आहे तो तयार केला जाईल आणि या सगळ्यानंतर नेमकं ह्याचं कारण जे आहे ते उलगडलेलं आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत ही सगळी घटना पाहता हा माथेफिरू होता आणि त्याच्या नेमक्या आता मागण्या काय, त्याला मागण्या ज्या होत्या त्या कोणाकडून होत्या, त्याला कोणाशी चर्चा करायची होती. ज्याप्रमाणे तो व्हिडिओमध्ये म्हटला की मला करायची, मला कोणाचाही जीव घ्यायचा नाही, मला आत्महत्या करायची नाही, मला म्हणून मी हा एक प्लॅन तयार केला होता, म्हणून मी या मुलांना वेठीस धरलं, असं सगळं त्याने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे त्याची नेमकी मागणी काय होती, त्याला नेमकं काय म्हणायचं होतं, त्याच्या नेमका त्याला काय त्रास होता, या सगळ्या संदर्भातला आता आढावा घेतला जाईल. पोलिसांकडून याची माहिती घेतली जाईल आणि त्या पद्धतीने पुढची कार्यवाही जी आहे ती सुद्धा पोलिसांकडून नक्कीच. धनंजय, असं सोबत राहा. खरं तर पोलिसांच्या चौकशी आणि नेमकी काय माहिती समोर येते बघणं महत्वाचं असेल. या सर्व मुलांना ऑडिशन करता बोलावलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या आणि जी मुलं तिथे जमली त्यानंतर या बिल्डिंगच्या खालचे हॉल बंद बनवून ठेवलेलं होतं आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्याच्याशी निगोशिएट केलं. निगोशिएशन एकीकडे चालू होतं, दुसरीकडे लहान मुलंही होती, त्यांचाही जीव वाचवणं महत्वाचं होतं. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केली. सर, कशी सुटका करण्यात आली तर? आणि मुंबई पोलिसांचं खूप मोठं थँक्स, मुंबई पोलिसांनी खूप चांगलं कार्य केलंय. सर सर तर आपण बघितली नुकतंच पोलिसांनी या संदर्भात माहिती समोर दिलेली आहे. जवळपास 17 मुलं होती, एक सिनियर सिटीजन होते आणि एक नागरिक होते. या सगळ्यांची पोलिसांनी आता सुखरूप सुटका केलेली आहे. पवईमधला RA स्टुडिओ आणि त्याच स्टुडिओमध्ये ऑडिशनच्या नावाखाली गेल्या 6 ते 7 दिवसांपासून हे ऑडिशन त्या ठिकाणी सुरू होतं आणि त्या दरम्यान असा प्रकार घडला. 17 मुलं होती, 2 सिव्हिलियन्स होते. अशा परिस्थितीमध्ये फार अवघड कामगिरी होती. पवई पोलिसांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या माध्यमातून आज 17 मुलांची सुटका झाली. अन्यथा इथे काही घडलं असतं. सर, नेमकं तुम्हाला काय माहिती मिळालेली आहे? त्या ठिकाणी महावीर क्लासिक ही बिल्डिंग आहे, त्या ठिकाणच्या सोसायटीच्या वाल्याने मला फोन केला की अशा या ठिकाणी घटना घडलेली आहे. मी म्हटलं पहिलं पोलिसांना कळवा. त्यांनी पोलिसांना कळवलं होतं आणि मी त्यानंतर या ठिकाणी पोहोचलो. पाहिलं तर 17 मला माहिती मिळाली की 17 मुलांना बंधक पण होतं. ऑडिशनच्या नावाखाली त्यांना सर्वांना एकत्र या ठिकाणी केलं होतं आणि ज्यांनी ऑडिशनला बोलवलं होतं त्यांनीच त्यांना बंधक केलं होतं. अच्छा, म्हणजे बॅकग्राऊंड काय आहे नक्की? आणि एवढं अजून काय माहिती नाही मला. त्यांना ताबडतोब वेगवेगळ्या ठिकाणून मुलं आलेली आहे. किती वयाची आहे साधारण? साधारण 10-12 वर्षाची मुलं आहेत, छोटी मुलं आहेत. कसली शूटिंग होते काय? ऑडिशन कुठेतरी वेब सिरीजसाठी ऑडिशनसाठी त्यांनी बोलवून घेतलं. हा पहिला याच्यात हा ग्राउंड फ्लोर आणि पहिला मिळाला. अच्छा, किती वेळ झाला होता? साधारण बघा हे 1:30 ते 2 वाजेपासून चालू होतं. आता लोक मुलं आहेत आतमध्ये? आता आहेत, सर्व सुरक्षित मुलं आहेत, कोणाला काही झालं नाही. फक्त त्या एकामध्ये त्यांच्याच
ज्यांनी ऑडिशन घेतलं होतं त्यांच्यापैकी त्यांचाच एक माणूस होता. त्यांनी ह्या रेस्क्यूसाठी फार मोठी मदत केली पोलिसांना. म्हणजे नेमकं त्याचं कारण काय होतं, त्याचं काय पुढे कारण अजून काय कळलं नाहीये. कारण ताबडतोब त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याला हॉस्पिटलाइज केलेलं आहे. पण त्याचं असं म्हणणं होतं की मी आत्महत्या करण्यापेक्षा ह्या मुलांना ओलीस ठेवतो. तर त्याच्या मागचं काय कारण आहे? किंवा त्याला काय आता त्याला रक्त वगैरे लागलं होतं का? त्या मुलाला काय लागलंय का? काहीच माहित पडलं नाही आम्हाला. तर आपण स्थानिक काय या ठिकाणी मी शिवसेनेचा विधानसभा सभापती आहे आणि माझी पत्नी या ठिकाणी नगरसेविका आहे शिवसेनेची. सर आता मुंबई आता यासाठी आता मी बिल्डिंग वाल्याला पण सांगितलं अशा लोकांपासून सावध राहा. अशा लोकांना जागा देऊ नका. त्यांचं पूर्ण बॅकग्राऊंड चेक करा असं मी याला सोसायटीत सांगणार. महावीर क्लासिक ग्राउंड फ्लोर आणि सर आपल्यासोबत इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही या ठिकाणी आला होता आणि पाहिलं आताची जी परिस्थिती आहे त्यानुसार पोलिसांच्या रेस्क्यू ऑपरेशन होत तुम्ही सांगितलंय, नेमकं कशा प्रकारे? या ठिकाणी साधारण 1:30-2 वाजता आम्हाला काही लोकांनी फोन केले या बिल्डिंग मधले की असं या घटना घडलेली आहे. त्वरित त्यांना बोललं पहिलं पोलिसांना कळवा. त्यांनी पोलिसांना कळवलं होतं आणि मी थोड्या वेळानंतर आलो. आता तर आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार 17 मुलांना बंधक ठेवलं होतं त्या ठिकाणी. आपण बघू शकतो की 17 जणांना बंधक बनवलं होतं. पण जर पाहिलं तर इकडे जर स्क्वॉड आहे कमांडो आहे, स्पेशल कमांडो फोर्स आहे, ती देखील या ठिकाणी तैनात होती. आपण बघू शकतो म्हणजे फायर ब्रिगेडची गाडी आहे, अग्निशमन ते देखील आलं होतं. ती जर वेळ पडल्यास वरपर्यंत शिडी लावण्याची झाली तर शिडी देखील लावून अग्निशमन दल जे आहे त्याद्वारे पोलिसांनी त्याचा वापर केला असता. बघ्यांची गर्दी देखील आपण बघू शकतो. ही जी महावीर क्लासिक इमारत आहे, या इमारतीमध्ये आज हे सर्व नाट्य घडलेलं आहे. आपण जर पाहिलं तर हे कमांडोज जे आहेत ते देखील या पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन मध्ये होते, ते देखील पोहोचलेले आहेत. पण त्यानुसार ज्या लोकांनी ज्या मुलांना बोलवलं होतं त्या मुलांमधील बोलवणारा जो माणूस आहे त्याने महत्वाची कामगिरी केली. हे पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन करताना आपण जर पाहिलं तर मुंबई पोलीस असेल किंवा इकडचे जे कमांडोज आहेत ते देखील हजर होते. आपण हे सर्व नाट्य घडलंय. पहिल्या मजल्यावर जे आहे हा स्टुडिओ होता आणि हा स्टुडिओ मध्ये मुलांना जे आहे ते मुलांना ऑडिशन साठी बोलवण्यात आलं होतं. मुलांना ऑडिशन नेहमी त्यांना बोलवत होता. मात्र ही जी मुलं आली होती मुंबईच्या आजूबाजूच्या देखील होती मुंबईची आणि त्यांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. तर महत्त्वाची घटना आपण बघू शकतो. याच प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट सध्या आपल्या समोर येते. जो डांबून ठेवणारा व्यक्ती होता रोहित आर्य, त्याच्याकडे आता एअर गन आणि काही केमिकल सुद्धा सापडलेली आहेत. त्याला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे. त्याची चौकशीही पोलिसांकडून केली जाते आणि त्याच चौकशीतून ही प्राप्त झालेली माहिती त्या रोहित आर्यकडे, आरोपी रोहित आर्यकडे आता एअर गन आणि केमिकल सुद्धा सापडल्याची माहिती नुकतीच समोर येते. 17 मुलं आणि 2 नागरिकांची आता पोलिसांनी सुटका केलेली आहे. आताच माहिती मिळते जवळपास 17 मुलं होती आणि 2 नागरिक होते, त्यांची पोलिसांनी सुटका केलेली आहे. गेल्या 6 दिवसांपासून खरं तर या ठिकाणी ऑडिशन सुरू होतं. मुलं जायची आणि यायची, मात्र आज मुलं न आल्यानं संशय व्यक्त केला गेला आणि पोलिसांना ही बातमी समजताच ते आले आणि या सगळ्या मुलांची त्यांनी सुखरूप सुटका केलेली आहे.